काय चालू आहे भैया? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जॉईन मंदिराच्या बाहेर करा तुम्ही अनोन्य। जय हिंद, आप देख रहे हैं ARK न्यूज 20। औरंगाबाद से बड़ी खबर। इंजीनियरिंग कॉलेज में RSS की मेंबरशिप मुहिम रोक दी गई। वंचित बहुजन आघाड़ी के शहर अध्यक्ष राहुल मकासरे ने कॉलेज में जारी RSS की सदस्यता मुहिम को बंद करवाया। घटना का वीडियो वायरल होते ही औरंगाबाद में सियासी तूफान बरपा। राहुल मकासरे का कहना है, सरकारी शैक्षणिक संस्थानों में संघी राजनीति नहीं चलेगी। पुलिस ने मामले की जांच शुरू कर दी है, जबकि कॉलेज प्रशासन खामोश है। शहर में अब यही सवाल गूंज रहा है, क्या सरकारी संस्थान संघी राजनीति के अड्डे बन रहे हैं? देश और दुनिया की ताजा तरीन खबरें देखने के लिए सब्सक्राइब करें आपका अपना चैनल ARK न्यूज 20। काय चालू आहे भैया? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जॉईन मंदिराच्या बाहेर करा तुम्ही अनोन्य। तुमची बाई इथं कसं काय घालून राहिली तुम्ही? RSSच्या नोंदण्या तुम्ही विद्यार्थ्यांना घेता काय तिकडं? त्यांना शिक्षण करू द्यायचं काय? धार्मिक संघटनेमध्ये घ्यायचं त्यांना? हा, तुम्ही परमिशन कोणी दिली? तुला परमिशन कोणी दिली? याच्यानंतर कोणत्या बी कॉलेजच्या दरवाजावर तुम्ही दिसलेली पाहिजे। सांगू राहिलो तुम्हाला, मंदिरा बाहेर करा, म्हणायचंय करा। हे धार्मिक संघटन इथं चालू देणार नाहीये। विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बनलेलं कॉलेज असतं, तिथं येऊन तुम्ही धर्म शिकू नका त्यांना। इथं तुम्ही दिसलेली पाहिजे कुठं? सांगू लागलो तुम्हाला, विद्यार्थ्यांसाठी काहीतरी काम करा। कॉलेजचे यांना परमिशन दिली का तुम्ही? इथं उद्या टपरी टाकली का तुम्ही? हे टपरीपेक्षा घातक मी शिकू लागले, माहिती तुम्हाला? असं सांगा ना तुम्ही म्हणाले काय तिकडे बसायला? तुम्हाला धार्मिक संघटन वाढवायचंय का इथं? ते म्हणजे कॉलेजने आम्हाला परमिशन दिली, दिली का? काय नाही म्हणला तू? टपरी लागन, इथं दारू विकते, हे विष त्याच्याहून घातक विषय हे RSSचं विष त्याच्याहून घात। हे कसं काय बसलं इथं? हे बसलं कसं काय इथं? हे या देशामध्ये RSS वर 4 वेळेस बंदी आलेली सर। मी काय म्हणतो, 4 वेळेस बंदी आलेली आहे आणि ते RSSचं संघटन आम्ही वाढू देणार नाही। पडतो समोर या इकडं, उचल, हे सांगतोय उचल उचल। कुठलाही धार्मिक शैक्षणिक संस्थांमध्ये अशा कुठल्याही गोष्टी होता कामा नाही। 2 मिनिटात उचल, चल उचल लवकर। हे मित्रा उचल, काढे लवकर, उचल लवकर, काढा लवकर, आहे ताबडतोब काढा। तुम्ही शिक्षण घेताना रे, तुम्हाला कळत नाही काय गोष्टी? चल काढे, काढ लवकर, 2 मिनिटात काढ। गोडीने सांगू राहिलो, काढ, चल लवकर काढ। तुम्हाला जे काही बनवायचं असेल तुम्ही बाजूला करायचं आणि तिकडे बनवायचं। शैक्षणिक संस्थांच्या आजूबाजूला काहीच करायचं नाही, कळालं का? कालच तुम्हाला सांगितलं होत्या सगळ्या गोष्टी या। हा, विद्यार्थी ना तुम्ही, इकडे आहो, तुम्ही इकडे या। इकडे या। साहेबांना बोलतो आता, हे धार्मिक वातावरण खराब करण्याच्या हिशोबाने हे सगळे धार्मिक संघटना अशा पद्धतीने कार्यक्रम राबवतात साहेब। इथं RSSची नोंदणी करणं चालू आहे आणि विद्यार्थी बाहेर आल्याच्या नंतर त्यांना सांगितलं जातं धर्माच्या नावावरती सगळ्या गोष्टी करायच्या। मला सांगा, बुद्धिस्ट धर्म असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, काही जरी असेल, त्याने शैक्षणिक संस्थांमध्ये हे करायला पाहिजे का? हा, हे बघा, हे सगळ्या अशा पॉलिसी चालू आहे। वातावरण खराब करायचंय का? आंबेडकरी चळवळ यांना नाही का धडा शिकवल, मारण यांना भडव्याला सगळ्याला पकडून। हा, PI साहेबाला बोलून आलं, इकडे तू कोणाला फोन लावून तू? हा, हे बा, फोन लावून लोकांना बोलवणं चालू आहे यांचं। हा, बंद करे, उचल, काढ, 1 मिनिटात आहे, मागून घे, लांबून घे, काढ लवकर, काय काय अडचण आहे? उचल, 1 मिनिटात, 1 मिनिटात उचल। गेटला लावलं, काल या धार्मिक गोष्टी करायच्या नाहीत अशा। माहिती दिली का? पोलीस स्टेशनला तुम्ही कळवताय का या अशा धार्मिक गोष्टी? मिरगे साहेब, या अशा धार्मिक गोष्टी या ठिकाणी करायच्यात का? ऐकून घ्या, समाज कोणताही असू द्या, समाज कुठलाही असो, धार्मिक कार्यक्रम कुठलाही असो, शैक्षणिक संस्था या वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी झालेल्या असतात।
हे काय करतात, हे तरुण पोरांना पकडतात आणि मोबाईल नको सगळ्या गोष्टी शिकवतात. मग काय शिकवता तुम्ही तिथं? काय शिकवलं याच्यात धर्म देशाचं अहो काही देशाभिषेकाचं नाही, तुम्हाला देशाचं करायचं आहे ना. आम्हाला मी सांगतो तुम्हाला, याच्यात धर्म कुठे शिकवला जातो सांगा. पोलीस स्टेशनला घ्या, चला याच्यात चला धर्म पोलीस कुठे स्टेशनला शिकवला घ्या. जातो मी सांगतो ना तिथं, चला ना तुम्ही. सांगा ना. तुम्ही चला ना, हे बोलतो मी आम्हाला. हॅलो धर्म कुठे शिकवला जातो ते सांगा ना. हॅलो ऐका ना साहेब, या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जे आहेत ना, इथं हे आरएसएसचे लोक जे आहेत ना, या तिथं ते कॅम्पिंग लावून या विद्यार्थ्यांना ते जॉईनिंग करण्यासाठी प्रोत्साहन देऊ राहिले. मला एक सांगा साहेब, धर्म कोणताही असो, धर्माचा विरोधच नाहीये. अहो काय शिकवता मला सांगा. संघ हा धर्माचा विषय नाहीये. काही पण प्रोपगंडा करू नका. पोलीस स्टेशनला आलो मी, चला. धर्म नका लावू तुम्ही. धर्म नाही असं